काय तुमच्या घरात सुद्धा फ्लावरचं नाव ऐकताच नाकं मुरडतात? तर चला मग आज आपण फ्लावरची अशा प्रकारची भाजी पाहणार आहोत की जी खाल्ल्यानंतर कळणारसुद्धा नाही की आपण फ्लावरची भाजी खाल्ली. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण फ्लावरपासून झटपट तयार होणारा खिमा पाहणार आहोत. फ्लावर खिमा बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी फ्लावर घेतली आहे. आता आपण ही फ्लावर एका बाउलमध्ये टाकून घेऊ. फ्लावर एका बाउलमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या फ्लावरमध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत व ही फ्लावर 10 मिनटं गरम पाण्यात ठेवणार आहोत. 10 मिनटं गरम पाण्यात फ्लावर ठेवून झाल्यानंतर आता आपण ही फ्लावर गरम पाण्यातून काढून एका चॉपरमध्ये टाकून घेऊ. जर तुमच्या इथे चॉपर नसेल तर तुम्ही ही फ्लावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकतात. फ्लावर चॉपरमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण चॉपरचे झाकण लावून ही फ्लावर चॉप करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपली फ्लावर चॉपरमध्ये एकदम बारीक अशी चॉप करून झाली आहे. तुम्ही अशाच प्रकारे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतात. आता फ्लावरचा किमा बनवण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, हाफ टीस्पून हिंग व 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये ताजे हिरवे वाटाणे टाकून घेऊ. येथे मी ताज्या वाटाण्यांचा वापर करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रोझन मटारचा सुद्धा वापर करू शकतात. त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत. येथे मी संपूर्ण वाटाण्यांचा वापर करत आहे. जर तुमची मुले वाटाणेसुद्धा खात नसेल तर तुम्ही वाटाण्यांनासुद्धा चॉपरमध्ये फ्लावरसोबत चॉप करून घेऊ शकतात. याआधीसुद्धा मी फ्लावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपला टोमॅटो छान असा मऊसूत तळला गेला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून एव्हरेस्ट मटन मसाला, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून हिरवी मिरची व आल्याची पेस्ट. त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. मसाल्यांना छान असे तेल सुटले आहेत. आता आपण यामध्ये चॉप करून घेतलेली फ्लावर टाकून घेणार आहोत. चॉप करून घेतलेली फ्लावर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण या कढईवर झाकण ठेवून ही फ्लावर चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपली फ्लावर व वाटाणे चांगल्या प्रकारे शिजले आहे का आपण एकदा चेक करून घेऊ. आता आपली फ्लावर व वाटाणे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ. गरमागरम पोळी व फुलक्यांसोबत ही भाजी अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. झटपट तयार होणारा व्हेजिटेरियन फ्लावर किमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.